किनगावच्या अंध बालकाच्या मृत्यूला गंभीर वळण मिळालंय. पती आणि सासूला कठोर शिक्षा करण्याची मागणी, विहिरीत विहिरीत ढकलून हत्या केल्याचा आईने आरोप केलाय. किनगाव प्रकरणाने आता एक धक्कादायक वळण घेतलंय. दृष्टीदोष असलेल्या बाळाच्या जन्मालाही विरोध होता. गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. किनगाव प्रकरणात पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. दृष्टीहीन संघटनेकडून निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मला रविवारी घेऊन गेले विहिरीमध्ये म्हणजे विहिरीकडे पाणी आणि माती टाकायला. मला आणि माझ्या मुलाला, माझी सासू, नवरा आणि मुलगा, आम्ही एवढे जण गेलो आणि सासरे पण माझे आले होते. त्या दिवशी काही माणसं होते म्हणून त्यांनी आम्हाला टाकलं नाही. परत सोमवारी घेऊन गेले आणि मग सोमवारी सकाळी त्यांनी आम्हाला चिवडा खायला दिला, पाणी प्यायला दिलं आणि पाणी आणि माती मला टाकायला लावलं आणि मग मागून मला ढकलून दिलं माझ्या सासूने आणि माझा मुलगा माझ्या मिस्टरांकडे होता. मग मला खाली आवाज आला, की "स्वप्नील टाक, स्वप्नील टाक" आणि मग त्यांनी त्याला मुलाला माझ्या विहिरीत टाकलं आणि मग तो तरंगत होता. तर माझे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले होते. पण मग माझा उजवा हात तर हे होत होता. मी डाव्या हाताने त्याला माझ्याकडे खेचून घेतलं आणि पायाच्या आधाराने आणि विहिरीच्या भिंतीच्या आधाराने मी त्याला माझ्या पायात पकडून ठेवलं होतं आणि नंतर "काढा, काढा प्लीज वाचवा" म्हटल्यावर त्यांनी एक लाकूड टाकलं मोठं असं आणि काहीच बोलले पण नाही, काही नाही आणि नंतर मग 20-30 मिनिटांनी काहीतरी अंदाजा ते माणसं आम्हाला गावातले काढायला आले. मग ते अगोदर कृष्णाला काढलं, नंतर मला काढलं आणि नंतर मग ते आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि मग त्यातल्या बायांनी सांगितलं मला, की "तुझा मुलगा गेला" वगैरे असं. "त्याला घेऊन कशाला उडी मारली" वगैरे माझ्यावरच आरोप लावत होत्या. मी म्हटले, की "मी नाही मारली" म्हटलं. मला ढकलून दिलं तर ते म्हणे, की "तुझी सासू आणि नवरा सांगताय." माझी एवढीच अपेक्षा आहे, की माझ्यावर जो अन्याय झालाय, फक्त मला आणि माझ्या मुलाला न्याय भेटावा एवढीच अपेक्षा आहे. किनगाव येथे 13 जुलैला जी काही घटना घडली त्या घटनेत संदर्भात की अंध मुलाची हत्या झालेली आहे. अंध मुलीला विहिरीत ढकलण्यात आलेला आहे. पती अंध असताना सुद्धा अशी दुर्दैवी घटना होते आहे. त्यामुळे एकीकडे अंधत्वाविषयी जागृती करण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि विशेष अंध मुलगा असताना सुद्धा तो नोकरीला आहे. त्या बेसवर त्याच्या मुलीच्या आई वडिलांनी 15 लाख रुपये लग्नाला खर्च केलेला आहे. असं असताना देखील केवळ अपत्य अंध होत आहे, म्हणजे आता चेक करून त्या अपत्याचा दोष दाखवणं आणि ते नष्ट करणं हा सुद्धा गुन्हा होता. पण त्या मुलीने हा गर्भपात करायला नकार दिला. त्यावेळी पासून तर आजपर्यंत तिची जी काही त्या मुलाची जी हत्या झाली आहे आणि तिला विहिरीत ढकलण्यात आलं होतं. आज सुद्धा मला वाटतं ती हाताने तिची आई तिला जीव घालते. बरोबर आहे ना? तर तिची आई तिला जीव घालते. तर संघटनेचं म्हणणं एवढंच आहे, की असे जो काही नराधम तो अंध असो की काही असो, त्याने केलेला आहे तो मुलाचा एक खून आहे. त्या खुनाआधी मुलाच्या आईला तर जे अटक आहे, पण मुलालाही ती अटक झाली पाहिजे आणि समाजात कोणताही मुलगा दिव्यांग जन्माला येतोय, तर त्याविषयी त्याचा घृणा आणि द्वेष हा पसरू नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्यालाही अटक करावी आणि समान मुलीला न्याय द्यावा आणि तसंच तिचं जे काही नुकसान झालेलं आहे, तिच्या आई वडिलांनी जो खर्च केलेला आहे लग्नाला, त्याची भरपाई त्याला मिळावी.